PRP काम करत नाही किंवा PRPचा आम्हाला रिझल्टच नाही, असे भरपूर पेशंट्स मी ऐकते. पण PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी. हे बेसिकली एक हेअर थिनिंग आणि एक हेअरफॉल ट्रीटमेंट आहे. पहिली गोष्ट, PRPचे जे रिझल्ट्स आहेत ते 2 गोष्टींवरती अवलंबून असतात. पहिलं गोष्ट आहे, PRP मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स किती आहे, फर्स्टली ते इम्पॉर्टंट आहे. सेकंडली, PRP देण्याची जी पद्धत आहे ती प्रॉपर आहे की नाही, जे आपलं मशीन यूज होतं आहे तो प्रॉपर अपग्रेडेड मशीन आहे की नाही, ते हे जे 2 फॅक्टर्स आहेत ते आपल्याला PRPचे बेस्ट रिझल्ट देण्यासाठी हेल्प करतात. फर्स्टली, जर का एक पेशंट आजारी आहे, जर का त्याच्यामध्ये न्यूट्रिशनच कमी आहे, तर मग त्याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रोथ फॅक्टर आणि प्लाझ्मा आपल्याला कमीच भेटेल. आणि अशा पेशंटला जर का आम्ही PRP दिले तर ऑब्व्हियसली त्याला त्याचा रिझल्टच भेटणार नाही. सेकंडली, जर का एका पेशंटचा प्लाझ्मा चांगला आहे पण मग देण्याची पद्धत चुकीची आहे, इफ यू आर नॉट गिव्हिंग इट टिल द सबडर्मल लेवल, इफ यू आर नॉट गिव्हिंग इट टिल द डर्मल लेवल ऑल्सो, तर मग काय होणार, एक तर ती जी निडल आहे ते खूप डीप जाणार किंवा खूप सुपरफिशियल राहणार, ज्याच्यामुळे जे लेअरपर्यंत प्लाझ्मा पोचायला पाहिजे तो लेअरपर्यंत हा प्लाझ्मा पोचणार नाही आणि जिथे न्यूट्रिशन पाहिजे तिथे न्यूट्रिशन जाणार नाही. तर हे जे 2 फॅक्टर्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर अँगल, प्रॉपर डायरेक्शनमध्ये ते निडल जायला पाहिजे. 45 डिग्री अँगल स्मूथली ते निडल आतमध्ये स्विच व्हायला पाहिजे. जी मशीन आहे ते प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन, प्रॉपर प्लाझ्मा सेपरेट केल्यानंतर त्या प्लाझ्माला सेंट्रिफ्यूज केल्यानंतर एक प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रोथ फॅक्टर तयार करायला पाहिजे. तर या जर का 2 गोष्टी आपण लक्षात दिलं तर डेफिनेटली PRP विल गिव्ह यू फॅन्टॅस्टिक अँड मार्वलस रिझल्ट्स. सो PRP इज डेफिनेटली अ व्हेरी गुड ट्रीटमेंट हेअरफॉल आणि हेअर थिनिंगसाठी. तुम्हाला PRP बद्दल काही क्वेरीज असतील तर डेफिनेटली आम्हाला DM करा.